दापोलीमध्ये नुकताच निवृत्त मुख्याध्यापक श्रीयुत मेघश्याम शेलार यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला। बुद्धिमत्ता असूनही आर्थिक कौटुंबिक पाठबळ नसल्याने अनेक मुलं नाउमेद होतात, शिक्षण सोडतात। परंतु काही मुलं मात्र जिद्द आणि चिकाटी व कष्ट या गुणांच्या जोरावर अत्यंत विषम परिस्थितीला नमवून यशाची शिखरं गाठतात। शिक्षण क्षेत्रात 32 वर्षाच्या अध्यापक ते मुख्याध्यापक अशा प्रदीर्घ सेवा प्रवासात सापडलेल्या अशा सामान्यातील असामान्य हिऱ्यांची प्रेरणादायी यशोगाथा, जिद्दीने परिस्थितीवर मात करणारी सामान्यातील असामान्य मुले या आपल्या पुस्तकात शेलार सरांनी मांडलेली आहे। या प्रकाशनाला प्रमुख उपस्थिती संदेश राऊत, डॉक्टर दशरथ भोसले, राजेंद्र आंधळे, संतोष हजारे, अभय गोयतळे, अण्णासाहेब बळवंतराव, कल्पना शेलार, ॲडव्होकेट प्रशांत शहा, नरेंद्र गावण आदी मान्यवर उपस्थित होते। त्याचबरोबर या कार्यक्रमात या 10ही गुणी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला। या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून शेलार सर आणि शेलार मॅडम यांचाही सत्कार केला। आज लोकमान्य टिळक विद्यालय दाभोळ येथे सेवानिवृत्त प्राचार्य मेघश्याम शेलार सर यांच्या जिद्दीनं परिस्थितीवर मात केलेल्या सामान्यातील असामान्य जे मुलं आहेत, या मुलांच्या जीवनावर आधारित त्यांनी ज्या काही आठवणी लिहिलेल्या आहेत, या पुस्तकाच्या निमित्ताने ते उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली। या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या सेवा कालामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्या विद्यार्थ्यांनी पुढे भविष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये एक उच्च पद आणि उत्कृष्ट जीवन जगण्याची संधी त्यांना मिळाली, या संदर्भाने त्यामध्ये उल्लेख आहे। खरं तर प्रत्येक शिक्षकाच्या जीवनामध्ये असा प्रसंग येणं ही अतिशय मौल्यवान गोष्ट आहे। शिक्षकांचं विद्यार्थ्यांवर एक प्रेम असल्याशिवाय किंवा त्यांच्याबद्दल आत्मीयता असल्याशिवाय असे प्रकल्प येत नाही। हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि मला असं वाटतं की या पुस्तकाला हे पुस्तक नक्कीच इतरांना प्रेरणादायी ठरेल। या पुस्तकाचा अनेक ठिकाणी प्रचार प्रसिद्धी व्हावी, शिक्षकांनी तर वाचावेच, पालकांनीही हे पुस्तक वाचावे आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी होईल म्हणून शाळांमधून हे पुस्तक गेलं पाहिजे, असं उत्कृष्ट पुस्तक शेलार सर यांनी लिहिलेलं आहे। मी त्यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशन समयी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो। माझे स्नेहित मेघश्याम शेलार सर यांनी जिद्दीनं परिस्थितीवर मात करणारे व सामान्यातील असामान्य मुले हे जे पुस्तक प्रसिद्ध केलं, त्या पुस्तकाच्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांनी मला दिलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। आणि वास्तविक त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच पडेल। 50-60 वर्षापूर्वीचं दाभोळ आजच्यासारखं एवढं सुधारलं नव्हतं। त्या काळात तिथं वीज नाही, पेपर नाही, TV नाही, रेडिओ नाही, वर्तमानपत्र येत नाही, 2 वेळची चूल पेटण्याची तिथं मारामार आहे, हातात मारामारी अशा गावात जाऊन त्यांचे शिक्षक राहिले, मुंबईत राहिले आणि बऱ्याचशा घरात तर जेवणाची 2 वेळची मारामार असायची। अशा गावात जाऊन
शिक्षकाची नोकरी म्हणजे शिक्षण, पण मेघश्याम शेलार सर उभयता आपल्या ज्ञानदानाच्या सर्वार्थाने वाहून घेतलेले शिक्षक, असे ध्येयवेळे शिक्षक इतिहास घडवू शकतात. शेलार उभयता पोटार्थी शिक्षक कधीच नव्हते. आयुष्याची शहरात जिंकण्यासाठी खडतर परिश्रम, जिद्द चिकाटी असेल तर कितीही कठीण वाटणारी स्पर्धा जिंकता येते, हा विश्वास शेलार सरांनी विद्यार्थ्यांच्यात निर्माण केला. त्यामुळे त्याचे उत्सवमूर्ती या पुस्तकाचे नायक इथे आले. इन्स्पेक्टर, डॉक्टर, आर्टिस्ट, निरनिराळ्या क्षेत्रातील मुलं चमकली. आणि मुळात दापोली हे नररत्नांचे खाण आहे. या ठिकाणी असलेले जे अनेक नररत्न आहेत, भारतरत्नाचं किंमतीन आहेत, आणि अशा नररत्नांच्या यादीत उद्या भविष्यात दापोलीचा इतिहास लिहिला जाताना या नररत्नांची देखील नोंद घेतली जाईल. आणि भविष्यात जर आपल्याला असे शेलार उभयतांसारखे जर शिक्षक मिळाले तर देशाचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे, हे मला खात्री आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून आणखी काही अशी पुस्तकं निर्माण होत या शुभेच्छा देतो. प्रथमतः शेलार सरांचे आणि शेलार मॅडमचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला एवढा सन्मान दिला, आम्हाला इथे बोलवलं आणि आम्ही जे इथपर्यंत आलो आहे ते ॲक्च्युली दाभोळची शाळा, दाभोळचे शिक्षक, शेलार सरांसारखे अनेक शिक्षक यांनी जे आम्हाला संस्कार दिले, जे शिक्षण दिलं, ज्या पद्धतीचं आणि ज्या लेवलचं शिक्षण दिलं त्याच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. अजून खूप काही पुढे करायचं आहे. म्हणजे येतो बस काय म्हणतात झाकी आहे, बाकी अजून भरपूर काय काय आहे. आणि असेच कार्यक्रम घडले म्हणजे मागच्याला मार्गदर्शन मिळतं, एक प्रोत्साहन मिळतं, कॉन्फिडन्स मिळतो आणि असे कार्यक्रम होणे गरजेचं आहे. जसं मी मागाशी सुद्धा भाषणात सांगितलं की आपल्या कोकणामध्ये कोणी जर चांगलं केलं तर ते माकडाची गोष्ट त्या सरांनी सांगितली त्याप्रमाणे की चांगलं केलं तर त्याला रिस्पॉन्स दिला जात नाही, रिस्पॉन्स त्या माणसाला नको असतो. रिस्पॉन्स दिल्यामुळे दुसऱ्यांना त्यातून प्रोत्साहन मिळतं आणि आपण चांगलं करत जातो. आपली जी मानसिकता आहे ती बदलावी लागेल. MPSC किंवा स्पर्धा परीक्षांबद्दल काही जागृती नाही आहे आपल्या. म्हणजे दापोली तालुक्यातून डायरेक्ट PSI झालेला मी एकटाच आहे आणि अजूनही मी एकटाच आहे. 13 वर्ष झाली, मला 14 वर्ष नोकरी चालू आहे. कोणी प्रयत्न करत नाही. माधव कर्वे आपले IG म्हणून रिटायर झाले, CIDचे हेड होते, ते उसगावचे होते. नारोडकरला त्यांनी 7 वर्ष शिकवलं आणि 1984ला ते डायरेक्ट DYSP झाले. पूर्ण CID महाराष्ट्र CIDचे ते इन्चार्ज होते. शेलार सरांसारखे शिक्षक आहेत ते यात फरक टाकतायत आणि तुमच्यासारखे नवीन तरुण पत्रकार यांनी या गोष्टी पुढे आणल्या पाहिजेत, तर मागच्याला प्रोत्साहन मिळेल, बळ मिळेल आणि पुढे जातो. मुळात मी या फील्डमध्ये आवडीनं आलेलं आहे. एक हेच करायचं, मला अध्यापकच व्हायचं आहे. कारण पोलीस ऑफिसर वगैरे होऊ शकतो, काही होऊ शकलं ती बुद्धिमत्ता माझ्याकडे, पण परिस्थितीने पण थोडंसं साथ द्यायला पाहिजे होती. ते दुर्दैवाने झालेले आहे. पण तरीसुद्धा अध्यापक झाल्यानंतर मला आणखीन पिढी घडवता येईल हे मुळात होतं. आणि दाभोळसारख्या रिमोट एरियामध्ये 32-33 वर्ष काम करत असतं, तिथं अशी ही मुलं, तळागाळातली जी मुलं ज्यांना घरच्या खूप मोठ्या आर्थिक टंचाई, कौटुंबिक ह्याच्यामध्ये कोणाचं शैक्षणिक पाठबळ नाही, सल्ला किंवा मार्गदर्शन कोण करू शकणार अशी परिस्थिती नव्हती. मग अशा मुलांना शिकवल्यानंतर ती जी मुलं पुढे गेली त्यांचा फॉलोअप घेत राहिलं. 10वीपर्यंतच काय, त्याच्या पुढच्या शिक्षणानंतर सुद्धा ते मध्ये त्यांना बोलून कुठं काय चाललंय, कसं चाललंय त्याचं थोडंसं हे करत राहिलो. आणि त्यातनं मला ही 10 अशी मुलं शोधली की ज्यांनी अतिशय बिकट परिस्थितीमधून आपलं करिअर घडवलं. आज त्या आयुष्याच्या खूप मोठ्या टप्प्यावरती आहेत. कोणी डाटा सायंटिस्ट आहे, कोणी API, कोणी PSI आहे, कोणी ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये टॉपर आहे, कोणी अभिनेता आहे, कोणी आर्टिस्ट आहे. अशी मंडळी, अशी मुलं शोधली आणि त्यांचं जे कर्तृत्व आहे, जे शून्यातून, जसं फिनिक्स पक्षी शून्यातून येतो तर पुनर्जन्म येतो, तशीच या मुलांची अवस्था आहे. पण यांना जर समयासमोर आणलं तर त्यांना ती प्रेरणादायी कथा त्या समयासाठी किंवा ज्यांना गरज आहे अशांसाठी ते नक्कीच इन्स्पिरेशनल होतील. या दृष्टीनं मी ते पुस्तक स्वरूपात आणलं. आमचे शैक्षणिक शिक्षण ह्याच्यातल्या खात्यातले अधिकारी पण माझ्या पाठीशी त्या संदर्भात होते. त्यांनी इच्छा व्यक्त केली की सर हे तुम्ही पुस्तक रूपाने आणा आणि त्या दृष्टीने मी आज ते माझं स्वप्न सफल झालं.